हाय एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी मेकअप केला आहे. टिकल्या खाली टिकल्या लावल्या त्या दिसल्या का तुम्हाला. हेअरस्टाईल एकच आहे, हेअरस्टाईल बदलली नाही. कारण साध्या माणसात आलं की साधं सुद्धा राहावं लागतं. फॅशनेबल माणसांच्यात गेलं की फॅशन करायला लागते. कोणाला आपली फॅशन बी पटत नाही. आणि आम्ही केलेली तर फॅशन बी पटत नाही. मला तर डायरेक्ट म्हणते ते, अगं पचन तसं खावं आणि पटन तसं राहावं. आणि जरा गबाळावणी राहिलं की मला म्हणतात, अगं आता कोणत्या जमान्यातली आहे, कसली रदाळी राहते, जरा चांगलं राहत जा की. चांगलं राहिलं की म्हणतात म्हातारी झाली आता. अगं म्हातारी झाली आता, जावं वय पावायचा बघूत आलाय तुला ना. काय फॅशन करायला लागली काय. कसं बी खाल्लं तरी नावच ठेवतात. पण त्यांना एवढं तर वाटत नाही, कसं जरी खाल्लं तरी पोटातच जायचंय. कसं जरी राहिलं तरी का नाही, शेवटी जिंदगी एकदाच आहे, ती जायची तवा जाणारच आहे. कुणी म्हणल्यानं जात नाही आणि कुणी म्हणल्यानं वाढत बी नाही. तर आज आम्हाला राहण्यात यायला जरा लेटच झालंय म्हणा. 8:30 पावणे 9 वाजता आम्ही येत असतोय, पण आज 9:15 वाजले राहण्यात. आणि आज जायचा प्लॅनिंग होता, पण एवढूशा शेंगा राहिल्या त्यामुळं जाऊ बी वाटायचा. हत्ती गेला, शेपूट राहिला, आणि कशाला एवढूशासाठी जा आणि ये. कारण काल कार्यक्रम होता ना 17 तारखेला, म्हणून मला जायचं होतं. पण राहिली, आता राहिल्यावर राहिली आहे का नाही. खाऊन पिऊन मस्त सगळं, टेन्शन घेत नाही काय नाही. सकाळी सण्याचा फोन आला होता. म्हणलं अगं मग मी कवा येते तू. मी म्हणलं कार पिल्या. म्हणलं काय झालं तुला. म्हणलं अगं तू असल्यावर बरं असतं जरा. मी म्हणलं बापानं काय स्वयंपाक केला नाही वय. म्हणलं करतात की पप्पा स्वयंपाक. म्हणलं मग मी म्हणलं पप्पा चकुली हाय, काव्य आहे. मग मी म्हणलं की कावी कुठं आहे. तर म्हणलं गेली शाळेत. मी म्हणलं तू. म्हणलं मी नाही गेलो शाळेत. मी म्हणलं का नाही गेला शाळेत. म्हणलं अगं उठायला उशीर झाला. म्हणला नाही आज कशाची तरी सुट्टी आहे म्हणत होता होती. आमच्या दिदीला बी हाय सुट्टी. हा ना, कशी आज पेपर नाही म्हणून सुट्टी दिली अभ्यास करायला. हा मग ती तसं सांगत होता. मी म्हणलं बर म्हणलं. छोकुलीचा बाप फोन करून काय म्हणतोय, निवांत ये तुला राहायचंय तर राहा, कटाळ येऊस तर राहा. या म्हणायला शेंग खायला. कशाला हिथं परत आलं की एवढं तोंड करून बसताय. मग ते दारू प्यायला नाही भेटली की हिथलं काय माहित नाही. माहित कसं नाही, दारोटी कुठे बी जाते. त्याला कुठलं बी माहिती. अव गली बोळात कुठे बी जाते ती हुडकत. काय माहिती, पण ती इथं बसत नाही. गेल्या बारीनं आलं होतं, मला वाटतं 2दा आलतं का ती इकडं. 2दा एकदा आलतं पहिले. एकदाच आलतं. पहिल्यांदा आम्ही गाडीवर आलतो तेव्हा केवढूस माकडावर एवढं तोंड करून बसलं होतं. 2 दिवस होता आत्या होत होता. त्यांच्या मनासारखं असलं का नाही मग राहत्यात. मग त्यांच्या मनासारखं तरी गप्पा रास्त मारत होतं की आत्या संग हे आमच्या. हा, म्हाताऱ्या माणसांना तर ह्या आजीबाई संग तर लय गप्पा हाणल्या असत्या दाबून. आता पोरांना सुट्ट्या लागायच्या त्या लय लेकरांची माझ्या काळजी ग बाई. मला जेवढी काळजी नाही, मी जन्म देऊन तेवढं का नाही लोकांना काळजी आहे. पण काय नाही बघा, लोकांचं ऐकायचं नाही, कुणाचंच ऐकायचं नाही. नातेवाईकाचं सुद्धा ऐकायचं नाही, पोटच्या लेकराचं सुद्धा मी तर ऐकणार नाही. हसून खिळून जिंदगी जगणार आहे. किती कमावलं आणि कुणाला जरी कमावलं तरी शेवटी का नाही टायमाला आपल्याला कुणी कुत्र विचारत नाही. त्यामुळं जिंदगी एकदा आहे. पोटचीच मग ती सांगते की आता मग लेकरं बाळांची कर्तव्य पार पाडते की त्यांना खाऊ पिऊ घालती, त्यांना कपडा लता घेते, त्यांना शिक्षण देते. लय बी जोर जबरदस्ती नाही, त्यांच्या मना विरोध नाही, अजिबात नाही. लेकरांना जेव लावत कोण आहे. लेकरं उद्याच्या तेच लेकरं एवढं करून बी लेकरं म्हणते आमच्यासाठी काय केलं. कोणासाठी करायचंय मस्त लेकरांसाठीच करायचंय. पण झाली की आता लेकरं. आपल्या जीवासाठी बी जरा जगायचं. आता तरुणपणात तर उपर कष्टातच घालवलं. अगोदर लहानपण तर सगळं तर त्या शिक्षणात आणि त्या खाण्यापिण्यात आणि हुदडण्यातच गेलं. हुदडण्यात म्हणजे एवढं पण नाही, पण होतच की बंधनात. अगोदर आई बापा काय म्हणतात का, पुन्हा शिक्षक मारतील का, पुन्हा हॉस्टेलमधली जिंदगी तर लय वाईट असते. या सगळं बंधनातच राहावं लागतं, खाणं पिणं सगळं. पुन्हा लगीन झालं तर सगळं दुसऱ्याच्याच ताब्यात राहायचं. लोकांना जास्त म्हणलं तर लोकांनाच भ्यायला लागतं. लोक नावं ठेवते 4 लाख लोक नावं ठेवते. 4 लोक भेट नाही बघा. नवरा असला आपल्या पाठीशी बाद झाली. 4 लोक 40 बाता आणि 400 अफवा. त्यामुळं आपण नो टेन्शनच. त्यामुळं अफवा
करणाऱ्यांना बी करू द्या, नावं ठेवणाऱ्यांना ठेवू द्या. काय पळीभर आमटे आपल्याला कोण आणून देत नाही. देतय का नाही. हिरवाळ भारी पडली रे. हा आज गरम नाही होत, काय नाही, ऊन बी लागत नाही. गरम होतंय की बरं हिरवाळ पडलं ग. शिरवाळ म्हणतात ह्याला, हिरवाळ नाही. शिरवाळ म्हणायचं. शिरवाळ निलं दादा, हिरवाळ म्हणतात. आता कधी येईल सांगता येत नाही, त्यामुळे मापातच या लुपसा. नाही येत पाऊस. पाऊस पाक ह्यो संध्याकाळी येत असतोय. आणि या लोक खूप बेजार झाले. त्यामुळे टेन्शन घेत नाही आता मी. आता हिथनं निलेश दादाच्या इथल्या शेंगा झाले का नाही, तर जाते ननंदबाईकडे. पुन्हा तिकडली जत्रा ही ती हाय, मग 2 लग्न आहे ती, मग 2 लग्न करते. एक बिगवनला हाय, एक हाय अजून तिकडं लांब. बघू ती त्यांचं जाणं होतंय का नाही. पुन्हा परत अजून निलेश दादाच्या इकडे यायचं या, त्यांच्या इथं बी एक कार्यक्रम आहे. ते झालं का नाही, पुन्हा गोव्याला जाते. गोव्यावरनं आली की हैदराबादला जाते. अमेरिकेला जाऊ आपण. अमेरिकेला नाही व, मला बैलगाडीत बसायला भ्या वाटतं लय. विमान असतो ती. विमानालाच भ्या वाटतं व मला. काय वरच्यावर कसं ते झालं, वरच्यावरच पोट एखाद्यानं डाव धरलेला असला. आपली बरी कोण दुश्मन पडली. माझं लय दुश्मन आहे ते बाबा. एखाद्यानं पोट केला, सांगितलं ड्रायव्हरला ही बसायची का ह्या विमानामध्ये, उडवून टाका. ब्लास्ट झाल्यावर कुणाला सांगायचं आणि कुणाला काय म्हणायचं. ते अजित दादा एवढा चांगला माणूस, काय झालं बिचाऱ्याला, कुणी मुदाम केलं का खरं खरं झालं का चुकून झालं माहीत नाही. माझ्यावर तर दुनियाची जळते. ती एखाद्यानं फुगावलं त्या ड्रायव्हराला विमानाच्या, वरच्यावरच गायब केलं तर काय करावं बाई. मग काय तर ती तर काय मुंबईवरनं यायला लागलं होतं बारामतीला, तर एवढा मोठा गोंधळ केला. आणि मी जर तिकडे जर गेली, तिकडं जर काय गोंधळ झाला, एक तुकडा सुद्धा दिसायचा ना लुगड्याचा. बाबा येतो जेवून. बर या. मला शेंगा उपटू वाटत नाही, त्यामध्ये कंबर दुखते माझी, पायाचं गोळं दुखतात. म्हणजे ती सवय नाही ना. आज तर कसं होतं, रात्री इंजेक्शन घेतलं ती मोकळी झाली जरा. ह्यांना इंजेक्शन घेतलं, पण ह्यांना इंजेक्शन दिल्याला बघूनच मी तर भिली. डॉक्टरीन काय नवीन होती, नवीन म्हणावं, शिकाऊ डॉक्टर म्हणावं, तर म्हातारी बी झालेली होती जरा. माझ्यापेक्षा थोडीशी दिसत होती म्हातारी, आहे का नाही. लेकाचं लग्न झालं. तिच्या लेकाचे लग्न झाल्यात जणू, तर खसा इंजेक्शन देते. आणि मग मी भिली बाई, नका म्हणलं इंजेक्शन घ्यायला. मग गोळ्याच घेतल्या. मग निले दादानं गोळ्या हे आणून दिल्या. मग खा म्हणत होता. तुमचं नाही की दुसरी गाडी. आमची मालकीन तर काय अजून तोंड दाखव नाही. तुमच्या मालकीने लय काम असते. आमच्या मालकीने लय काम असतं. लय पूजा ताईला सगळीजण नावं ठेवतात बरं का. ही काय बिचारे आता तोंडावर नाही. हे बघा इथं पूनमताई आहे, इथं आजी आहे, मी आहे आणि निलेश दादा तर गेलं. हे बघा चौकून बघा तुम्ही, कोण सुद्धा नाही. पण तुम्हाला एक सगळ्यांना प्रामाणिकपणानं मी सांगते, आपली पूजा ताई लय भारी आहे बरं का. बोलते ती पण लय भारी आहे, स्वभाव लय भारी आहे. मला कमेंट्समध्ये म्हणलं की राधे तू आता तिथं 8 दिवस झालं आहे, तर आम्हाला खरं खरं सांग पूजी खरंच वाईट आहे का. पण कसं असतं बघा, ज्याच्या त्याच्या घरामध्ये असतं नसतं, तर ती काय मी सांगू शकत नाही. पण माझ्याबरोबर, कारण मी बघितलं, पण त्यांना म्हणून नाही दाखवलं की तुम्ही लय काम करता किंवा तुम्ही लय कष्ट करता किंवा तुमचं चांगलं आहे किंवा वाईट आहे. मी असं काय म्हणत नाही, पण मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगते की बिचारे लय काम करते. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे, आम्ही करत नाही काय. अहो तुम्ही बी करता, पण त्या बी करतात असं सांगायचंय. मग त्यांनी मसरा घेतले ती म्हणलं त्यांना करावं लागतं. हा जनावराचं त्यांना पण लय काम असतंय. जनावराचं कर, हे कर, ते कर. जनावरं दी वाटत नाही ती त्यांना वाटून मी मग करणारच की. हा त्या जनावरामुळं ती लय काम पडतंय त्यांना. असू द्या, भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये. घेते शेंगा तोडून. सकाळ सकाळ नुसतं हातात मोबाईल घेऊन जमत नाही, आहे का नाही. सकाळ सकाळ काम उरकत असतात, सकाळ सकाळ काम करायचं असतंय. बघू आता मॅडम कधी येते त्या.